काय काय आज अचानक जुने अल्बम काय बघतेस तू? अरे घर आवरत होते तेव्हा सापडली. अरे तू आहेस नाही आणि आधी तू मामा. आणि आजी बघ ती केवढी तरुण दिसतीये. हो मग आता आम्ही लहान असताना आजी तरुणच असणार. हे तू आहेस ना? फारच छोटी होतीस. हो ना. पण हे राहू दे, तुला अजून एक गंमत दाखवते. हा आवरतानाच मिळाली मला. हे बघ काय असेल. बापरे काय आहे? कोणाची पिशवी आहे ही? पिशवी दीपू मामाची आहे. आम्ही ही शाळेत घेऊन जायचो. एवढी जुनी पिशवी? आम्हाला दप्तरा नव्हती काही. आणि हे बघ हे जुना जॉमेट्री बॉक्स. हो कोणाचा आहे हा? दीपू मामाचा आणि माझा. नाना आजोबांकडे पैसे नव्हते ना, मग दोघात एक घेतला होता. माझा भूमितीचा तास असायचा तेव्हा मी वापरायचे, त्याचा असेल तेव्हा तो वापरायचा. सगळं साहित्य अजून तसं बघ. आणि अजून एक गंमत दाखवू का? खूप जपून ठेवलंय मी. गोट्या? कधीच्या आहेत त्या? आमच्या लहानपणीच्या. आम्ही दोघं एकत्र असताना गोट्या खेळायचो आणि ह्या एवढ्या सगळ्या गोट्या आम्ही जिंकलोय. नेहमी आम्ही एकत्र असायचो. आजी तर म्हणायची की लग्न झाल्यावर त्यालाच घेऊन जा करवला म्हणून. इतक्या जुन्या आठवणी काय काही. सगळे छान जपून ठेवले. एवढं चांगलं चालू होतं. 2 वर्षामध्ये मामा आला का नाही माहिती. जाऊ दे रे, पैसा आला ना की माणसं बदलतात. हे आई कोड्यात बोलू नकोस, काय ते सरळ स्पष्ट सांग. जाऊ दे रे, लहान आहेस तू अजून. बरं चल मी हे आवरते, तू दादाला बोलव, आपण जेवूया. तो रागवतो, तो त्याच्या होणाऱ्या बायकोशी बोलत बसलाय. मी नाही जाणार त्याला बोलवायला. होणारी बायको काय रे, वहिनी म्हण तिला. आणि चल आवर पटापट, जेवायला जाऊया. बरोबर चला. ए दादा चल जेवायला. हे बावळट, रात्री नख काढायचे नसतात माहित नाही का? आई तुझ्यासमोर याची एवढी हिंमत. गाई हे थोडं निघाले ते काढतोय. तू घाल ना तुझं तोंड मोबाईल मध्ये. ए आई, ह्याला तुझ्या भाषेत समजाव. मी माझ्या भाषेत समजावलं ना मग बसेल रडत. हे शांत बस अरे जरा. एकतर स्टेटस कसा ठेवायचा ते मला कळत नाहीये. ते सांगते जरा सांग ना. मी दाखवतो. ए मला विचारले ना. कोणीतरी दाखवा, आपण दाखवा मला. हा हे लॉक काढ. माणूस बदलतो, वेळ बदलते, आठवणी फिकट होत जातात. बापरे. हे आई, हे सगळं तुझं आणि दीपू मामाच्या गोष्टी आहेत ना? हो. मग एवढी आठवण येते, मग करायचा कॉल एखादा. एवढं काय इको नाही. आणि मी कुठे म्हटलं रे तुला की मला त्याची आठवण येते म्हणून. तू तेवढा स्टेटस ठेवायचं काम कर. तसं हिने ठेवला स्टेटस दीपू मामाला थोडं दिसणार आहे. मी दीपू मामाला ब्लॉक केलंय. तू तुझं काम कर. शिकव कसं करायचं. सांगतो थांब. हे बघ, इथून कॉपी करायचं. कॉपी कसं करायचं, असं दाबून धरले की सिलेक्ट होतं. नाही तर हे जे 2 चौकोन दिसतात ना, हे म्हणजे कॉपी. मग इकडे बॅक जायचं, मग इथे जायचं, मग ह्या पेनावर जायचं. हो चालेल. आणि मग साड्या आणि इतर गोष्टींची शॉपिंग आपण पुण्यात करूया. दादा लक्ष्मी रोडला. दादा हे बघ. अरे दादा बघ ना इथे. दादा 5 मिनिटं बघ. 1 मिनिट. तू मूर्ख आहेस का रे? तुला दिसत नाही मी फोनवर बोलतोय? 24 तास तू मोबाईलवर बोलतोस. 5 मिनिटं बघ जरा इथे. तुला 1000 वेळा सांगितलंय मी, फोनवर बोलताना इथं थांबायचं नाही. जा आईच्या रूमत जा. नाही जाणार, इथेच बसणार मी. तू जा. तुझा तर खूप झाला. नाही नाही मी जाणारच नाही. उठ. नाही नाही उठ. अरे अरे काय वेळ लागलाय की काय? ह्याला लागलंय मूर्ख. नाही काय नाही, ते सौरभ. आता सौर्य आमचा.
हॅपी बर्थडे आई. थँक्यू. आज खीर ना. येस खीर. आधी चहा पितोस? हा दे. आई दादा बदललाय बरं. सारखा तिच्याशीच बोलत असतो. आई बघ जरा. हॅपी बर्थडे आई. घे. अगं हस जरा. चला एक सेल्फी घेऊया. एक झालं सुरू व्हायचं. आई झाली का खीर? हो झाली. 5 मिनिटं. अरे सावरे असं का डोक्यावर थांबलाय माझ्या? राग आलाय मला. हा मग काय सॉरी म्हण. असं का म्हणून मी सॉरी? मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस म्हणेल की मी सॉरी. मला नाही आई आणि मामा सारखं कोण पहिले सॉरी म्हणाल याची वाट बघत बसायची. अरे माझा सौरू इकडे. सॉरी. असेच राहा दोघे एकत्र. बदलासाठी नेहमी तयार राहिलं पाहिजे. हा विचार मनात येताच त्याच्या मनात जाकेटाचं वजन आणि ऊब या दोन्हींबद्दल कृतज्ञता दाटून आले. ओ झोपा आता. बडबड करतोय. काही येतो कॉलेजला जा. मग कुठे जाणार आहे? मामा दादा आई काय सांगेल? मस्त किचनमध्ये.
सॉरी. मी पण सॉरी. चला केक कापला तर. झाला की वाढदिवस कालच. मावा केक आणि खिरीशिवाय काय बर्थडे होतोय का? बरं बस, खीर आणते आणि केक देतो इकडे. अरे हा